श्री साईबाबांचे समकालीन निस्सिम साई भक्त स्वर्गीय दगडूभाऊ गायके पाटील यांच्या 97व्या पुण्यस्मरणानिमित्त शिर्डीतील श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधीर विद्यालय येथील मुलांसाठी मिष्टान्न भोजन गायके पाटील परिवारातर्फे आयोजित करण्यात आले। यावेळी समकालीन साई भक्त तात्याजी कोते पाटील यांचे वंशज राजेंद्र सुभाषराव कोते पाटील, वामनदादा गोंदकर पाटील यांचे वंशज तानाजी अण्णा गोंदकर पाटील, लक्ष्मीबाई शिंदे पाटील यांचे वंशज बाबासाहेब शिंदे पाटील, बयाजी आप्पा कोते पाटील यांचे वंशज विशाल कोते पाटील, भागोजी शिंदे पाटील यांचे वंशज सचिन शिंदे पाटील, अब्दुल बाबा यांचे वंशज गणीभाई भिवसेन पाटील शेळके यांचे वंशज मिलिंद शेळके पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री कासार सर तसेच गायके परिवारातील गणपतराव गायके पाटील, रावसाहेब गायके पाटील, नानासाहेब गायके पाटील, बाबासाहेब गायके पाटील, शंकर गायके पाटील, रवींद्र गायके पाटील, अशोक गायके पाटील, साईनाथ गायके पाटील, अमोल गायके पाटील, प्रकाश गायके पाटील, श्याम गायके पाटील, मयूर गायके पाटील, प्रसाद गायके पाटील, तुषार गायके पाटील, यश दुसाने व मित्र परिवार उपस्थित होते। आज मी माझं परम भाग्य समजतो की बाबाचे निस्सिम परम साई भक्त दगडू पाटील गायके यांच्या 97व्या पुण्यस्मरणानिमित्त आज आमचे नातेवाईक गायके परिवार, शिंदे परिवार असेल, कोटी परिवार असेल, गोंदकर परिवार असेल, जे बाबाच्या समकालीन बरोबर होते, आज इतका आनंद होऊ राहिला की खरोखर आम्ही आमच्या आजोबांची आठवण आज आम्हाला झाली आणि त्यातले त्यात औचित्य साधून गायके परिवाराने जो हा पांडा पाडला इतकं भरून येऊ राहिलं मन। खरोखर आज आमचे आजोबा असतील, कोटी परिवारातले असतील, शिंदे परिवार असतील, यांच्या उणीव आम्हाला आज भागवत भासू राहिली। बाबा इथून पुढे त्यांना व आम्हाला असेच सत्कार्य करण्याची बुद्धी देवो ही साईचारी प्रार्थना करतो। आणि जो गायके परिवाराने जो पुण्यस्मरणानिमित्त ह्या ज्या अनाथ मूकबधीर विद्यार्थ्यांना जो पायंडा पाडून व्यवस्थित त्यांना मिष्टान्नाचं भोजन दिलं ते खरोखर कौतुकास्पद आहे। अशी सेवा त्यांच्याकडून आमच्याकडून होत राहो हीच साईचारी प्रार्थना करतो व बाबाच्या आत्म्याची शांती लाभो, आम्हाला त्यांचे आशीर्वाद कायम कायम राहत राहो हीच साईचारी प्रार्थना करतो। ओम साईराम, ओम साईराम। आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी श्री साई श्रद्धा ग्रामीण मूकबधीर विद्यालय शिर्डी येथील निवासी विद्यार्थ्यांना गायके पाटील परिवार यांच्या वतीनं आज मिष्टान्न भोजन देण्यात आलं। देण्याचं औचित्य म्हणजे साईबाबांचे निस्सिम भक्त श्री कैलासवासी दगडूभाऊ गायके पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज गायके पाटील यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेऊन या दिव्यांग बांधवांच्या कार्यास काहीतरी आपला हातभार लागावा व हे विद्यालय त्यांच्याच प्रांगणात सुरू झालेलं आहे हे उद्देश त्यांनी लक्षात घेऊन 2 वर्षापासून हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या विद्यालयामध्ये सुरू केलेला आहे। त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं व आमच्या चालक संस्थेच्या वतीनं गायके परिवारांचे मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओम साईराम। आज निस्सिम साई भक्त कैलासवासी दगडूभाऊ गायके यांच्या 97व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या वंशजांनी इथं जो मूकबधीर शाळेत मिष्टान्न म्हणून या गोरगरीब विद्यार्थ्यांना जे अन्नदान केलंय तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याबद्दल मी आमच्या शिंदे परिवारातर्फे तसेच शिर्डी ग्रामस्थांतर्फे दगडूभाऊ गायके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। ओम साईराम। साईबाबांचे निस्सिम साई भक्त असे साई भक्त दगडूभाऊ पाटील गायके यांची आज 70वी पुण्यतिथी आम्ही समस्त गायके पाटील परिवार साजरी करीत आहेत। त्याच निमित्ताने साईबाबांचे इतर देखील समकालीन भक्त आहेत त्यांचे वंशज आम्ही आज त्यांचा सुद्धा आगळावेगळा कार्यक्रम आज राबवला। परंतु साईबाबांचे निस्सिम भक्त असलेले तात्या पाटील कोते असतील, बायजाबाई कोते असतील, वामन तात्या गोंदकर असतील, लक्ष्मीबाई शिंदे असतील, तसेच
भूषण पाटील शेळके असतील, तसेच आपले वामन तात्या गोंडकर, अब्दुल बाबा, अनेक असे साई भक्त असं काही विसरले असन, परंतु पुढील काळात आम्ही आठवण करून त्यांचा सुद्धा सन्मान करण्याचं काम करू. परंतु हीच परंपरा आमच्या गायकी परिवारातून हीच पुढे चालत राहो, हीच मी सद्गुरू साईबाबांचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आज स्वर्गीय समकालीन साईभक्त दगडूभाऊ गायके पाटील यांच्या 97व्या पुण्यतिथी निमित्त आज आम्ही मुकबधीर विद्यालयात महाभोजनाचं आयोजन केलं. त्यानिमित्ताने समकालीन भक्तांचे जे वंशज आहे त्यांनाही आम्ही इथं बोलून त्यांचा सत्कार केला. जी बाबांची प्रथा होती, बाबाचं आचरण होतं का भुके को अन्नदान, तर त्या हिशोबाने आम्ही आज या महाविद्यालयामधल्या गोरगरीब मुलांना आज मिष्टान अन्न भोजन गायके पाटील परिवारातर्फे आम्ही आयोजन करण्यास दगडूभाऊ गायके पाटील यांची 97वी पुण्यतिथी आहे. या निमित्त गायके परिवाराला लाभलेला हा मुकबधीर शाळेचा जुना सहवास, या अगोदर पण हे आपल्या वस्तीकडे राहत होते आणि तोच वसा पुढे इथं शाळेमध्ये त्यांना न विसरता आज स्वर्गीय दगडूभाऊ गायके पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे आज स्वर्गीय दगडूभाऊ गायके तसेच सर्व गायके परिवार, त्याचबरोबर सर्व साई भक्तांचे वंशज आज इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल गायके परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. खुशखबर. आता पुणे व मुंबई कोठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार. तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 00 75, तसेच 80 80 70 76 08.